नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दिनेश नंदेसर, भूमी एग्रो इंडस्ट्रीज अकोला या कंपनीचा प्रतिनिधी आहे. तर आपण मागच्या 29 तारखेला 29/8/2019ला माननीय रूपचंदजी भाऊ बघेले, राहणार पाथरी, तहसील गोरेगाव आणि जिल्हा गोंदिया यांच्या प्लॉटवरती मिस्टर रिलायबल आणि बायोगोल्ड यांचा आपण डेमो दिलेला होता आणि त्या डेमोच्या माध्यमातून आज आपल्यासमोर त्यांचा काय रिझल्ट आहे हे प्रत्यक्षात भाऊकडूनच आपण जाणून घेणार आहोत. तर सर, सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचा परिचय सांगा आणि तुम्हाला याच्या हे मारल्याच्या नंतर तुम्हाला काय काय डिफरन्स जाणवते ते पण सांगा आम्हाला. मी रूपचंद गोदरी बघेले, राहणार पाथरी. सरांनी बायोगोल्ड आणि मिस्टर रिलायबल हे 2 खतं मला वापरण्यासाठी दिले होते इथं. तर ती टाकल्यावर आता जवळजवळ आठवडा झाला आहे. तर ह्या माझ्या धानाची कंडिशन आधी एवढी चांगल्या स्वरूपात नव्हती, आता चांगल्या कंडिशनमध्ये धान आहे. आणि इवन आपण सर मला हे सांगा, जसं आपण मागच्या वेळेला आपण टाकलं होतं तर या बांधीला आपण टाकलेलं होतं आणि पुढच्या बांधीला आपण टाकलेलं नव्हतं, नाही का? तर जनरली आम्हाला तुमच्या पाचळची संख्या किती झाली ते पण आम्हाला दाखवा. हो, उपटनच घ्या, वरून घ्या, वर घ्या आणि मोजा त्या. तर जनरली आपण पाहू शकतो की मुळांची संख्या म्हणजे कितपत वाढली आहे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. म्हणजे 13चा पूर्ण घोस तयार झालेला आहे. आणि सर रूट थोडा धुवून घ्या बरं. आणि इवन पाहू शकतो की मुळाची लांबी आणि व्हाईट रूटची संख्या सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. ठीक आहे सर, ठेवून द्या. आता आपण ज्या ठिकाणी मिस्टर रिलायबल आणि बायोगोल्ड याचा उपयोग ज्या ठिकाणी झालेला नाही आहे ती बांधी पाहून टाकू. तर तुमच्या बाजूलाच धानाचा हा पण एक शेत आहे. या शेतावरती आपण कुठल्याच प्रकारचा बायोगोल्ड किंवा मिस्टर रिलायबलचा वापर केलेला नाही आहे. तसं त्यांच्याविषयी पण सांगा तुम्ही आम्हाला, त्यांचा पण एखादा रोपट घ्या. सर तो पण घेऊन या. तर आपण मगाशी तुम्हाला डिफरन्स दाखवला. तर या ठिकाणी मिस्टर रिलायबल किंवा बायोगोल्डचा वापर झालेला नाही. याची आपण मुळं पाहू शकतो, यांची मुळाची संख्या पाहू शकतो आणि इवन याच्यामध्ये फुटव्यांची संख्या, व्हाईट रूटचं प्रमाण आणि व्हाईट रूटची लांबी, ह्या दोघांमध्ये आपल्याला डिफरन्स हा दिसत आहे. बरोबर आहे सर? सर मला हे सांगा की जसा आता हा जो तुम्हाला आलेला मिस्टर रिलायबल आणि बायोगोल्ड याचा तुम्हाला जो आलेला चांगला रिझल्ट, तर तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना याच्याविषयी काय सांगाल ते पण सांगा सर. हे चांगले प्रोडक्ट आहेत त्या कंपनीचे, हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरले पाहिजे. हे 100% जैविक खत आहेत. यांचा वापर केल्याने आपली जमीन सुधारते व जे आपल्याला खाण्यासाठी आपण जो धान वापरतो त्याच्यामध्ये विषारीपणा वाढते रासायनिक खतं, रासायनिक कीटकनाशकाने. तर हे आपल्याला टाळता येते.